जनजागृती साध्य हक्काचे लोकमाध्यम. मग काय प्रतिक्रिया आपली? पहिलं मतदान तुम्ही केलेलं आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमची? मतदान हा आपला हक्क आहे, संविधानाने दिलेला, आणि त्याचं मान ठेवणं, सन्मान करणं ही आपली जबाबदारी आहे. त्या दृष्टीने आज मी आमच्या प्रभागातील या मतदान केंद्रावर सर्वप्रथम जी काही सगळे मतदार इथे आलेले होते त्यात मी आणि माझी पत्नी ज्योती ही पण सोबतच होती, आणि मतदान करून आपण आपलं कर्तव्य आज पूर्ण केलं असं वाटतं. आणि ह्या माध्यमातून आपल्या जळगाव महानगरपालिकेचं संपूर्ण जो हे शहर आहे त्या शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने येणाऱ्या सगळ्या लोकांनी काम करावे. गेली 25 वर्ष झाले आपण जळगाव शहर हा मागे गेलेला आहे, इथे कोणालाही काही घेणं देणं नाही. मी परवाच बोललो की जळगाव शहरातील सगळ्या नागरिकांची सहनशीलता जी आहे ती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली पाहिजे. एवढं आहे, एवढी सहनशीलता 25 वर्ष सगळ्यांनी ठेवलेली आहे. परंतु आता पुढची 5 वर्ष सगळ्यांनी एक दिलाने सोबत राहून आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडनं काम करून घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी राहणार आहे. तसं व्हायला नको, परंतु जर त्याच पद्धतीने होत असेल तर आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या मागे लागून आपल्या शहराला एका वेगळ्या उंचीवर नेणं आवश्यक आहे. जे शहर 25 वर्षापूर्वी पर दरडोई उत्पन्नामध्ये म्हणजे पर कॅपिटल इन्कममध्ये नंबर 3ला महाराष्ट्रात होता, आज तो शेवटून 3रा आहे. ही बाब चांगली नाही. म्हणून मतदारांनी आपला हक्क बजावल्यानंतर नुसतं इथला हक्क नाही, पुढे प्रतिनिधींकडनं काम करण्याचा सुद्धा आपण सगळ्यांनी हक्क बजावला पाहिजे. सज्जन शक्ती एकत्र येत नाही, ती एकत्र आली पाहिजे आणि त्याने दुर्जन शक्तीवर विजय प्राप्त केला पाहिजे. जळगाव शहराला 1, 2, 3 आता 4थी 7.5 सुरू आहे, तरी काही चांगलं होत नाही. नेहमी म्हटलं जातं की 2, 7.5 तिच्या नंतर 3री येणारी चांगली असते, पण जळगाव शहराच्या नशिबात 3री चांगली नाही, 4थी चांगली आलेली नाही. परंतु येणारे प्रतिनिधी जर चांगले असतील आणि आपण एकत्रितपणे सगळे उभे राहिलो तर निश्चित आपलं जळगाव शहर परत एका नवीन उंचीवर येईल अशी मला खात्री आहे. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.